इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू व इतर अपायकारक पदार्थांची वाहतूक आणि साठा केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी रवींद्र रेडेकर यांना जिल्हा न्यायालय इचलकरंजी यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे। या प्रकरणात पोलीस रात्री गस्त घालत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की एक व्यक्ती चारचाकी वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि तत्सम पदार्थ विक्रीसाठी वाहतूक करत आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित वाहन अडवले। वाहनाची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 123, कलम 274, कलम 275, कलम 223 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाच्या कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी आरोपी रवींद्र रेडेकर यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले। आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी माननीय जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी आरोपी विरुद्ध रचनात्मक स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आवश्यक जप्ती, चौकशी व तपास पूर्ण झाला आहे, त्यामुळे आरोपीला पुढे कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद न्यायालयासमोर मांडला। सरकारी पक्षाने जामीन अर्जास हरकत घेतली, मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय न्यायालयाने ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी रवींद्र रेडेकर यांना सशर्त जामीन मंजूर केला।